नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस उरले आहेत. 30 तारीख शेवटची आहे. त्यामुळे साऱ्यांचीच धावपळ सुरू आहे. शिंदे सेनेच्या वाट्याला 2 जागा येत आहेत महायुतीमध्ये. त्यातली एक जागा नीलम गोऱ्हे यांना देण्याचं सुरू आहे विधान परिषद, आणि दुसरी जागेसाठी अमरावतीचे झुंजार तडफदार नेते बच्चू कडू यांचं नाव सुरू आहे. बच्चू कडू शिंदे सेनेकडून लढण्याच्या तयारीत आहेत अशी जोरदार चर्चा आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांना तशी ऑफर दिली आहे, पण त्यासाठी त्यांना त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष ठाकरे सेनेमध्ये विलीन करावं लागेल. तर स्वतःचा पक्ष गुंडाळून बच्चू कडू शिंदेकडे येतात का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. खास करून विदर्भ, अमरावती जिल्हा. बच्चू कडू 4 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि अपक्ष शक्ती म्हणून त्यांची एक दमदार ओळख आहे. शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळा बच्चू कडू त्यांच्यासोबत होते. त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलं आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी जोरदार भूमिका घेतली होती. त्यामुळे आता बच्चू कडू काय भूमिका घेणार. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या बच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे, पदाधिकाऱ्यांची. त्यात बच्चू कडू आपला निर्णय जाहीर करणार आहेत. बच्चू कडू सध्या आमदार नाहीत, खासदार नाहीत, आणि सध्या 3 वर्षे कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय करतात, आमदारकी घेतात का. कारण आमदारकी घेतली नाही तर 3 वर्ष त्यांना कुठलंही मोठं पद मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याचे दिवस जे सत्तेचे आहेत, सत्ता आहे तुमच्याकडे तर तुमची चर्चा आहे, सत्ता नाही तर मग अवघड आहे. त्यामुळे शिंदे सेनेत जाण्याचा, शिंदे सेनेत विलीन होण्याचा आपला निर्णय बच्चू कडू उद्या जाहीर करतील का, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांची लक्ष आहेच. पण एकूणच राजकीय लोकांचं बच्चू कडूंकडे लक्ष आहे की बच्चू कडू काय निर्णय करतात. शिंदे सेनेमध्ये विलीन होतात की स्वतःची ओळख कायम ठेवतात. कारण स्वतःची ओळख कायम ठेवूनच बच्चू आतापर्यंत गेली 20-25 वर्ष राजकारणात टिकून आहेत. ती स्वतःची वेगळी ओळख, प्रसंगी सत्तेशी त्यांनी 2 हात सुद्धा केलेले आहेत. ते कर्जमाफीच्या प्रश्नावर, शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर आपण पाहिले आहेत. त्यामुळे आता उद्या काय होणार याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की बच्चू कडू शिंदे सेनेकडे जातात का, शिंदे सेनेत स्वतःचा पक्ष गुंडाळून विलीन होतात का. पण त्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आहे. बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांना वाटते की बच्चू कडू शिंदे सेनेकडे जाणार नाहीत. पक्ष विलीन होण्याचा प्रश्न वेगळाच आहे. बच्चू कडू स्वतःला गुंडाळून राजकारण करू शकत नाहीत. त्यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे स्वत्व हे त्यांनी टिकून ते राजकारणात आतापर्यंत राहिले आहेत, चालले आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू उद्या काही वेगळाच निर्णय करतील अशी माहिती आहे. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोर
स्वतंत्र राहण्यावर आहे की शिंदे सेनेत जाऊन आपण स्वतःचं अस्तित्व कशाला संपवून टाकता. त्यामुळे आता बच्चू कडू उद्या काय निर्णय करतात याकडे साऱ्यांचं लक्ष राहणार. तुम्हाला काय वाटते, बच्चू कडून जावं का? कॉमेंट कर. नमस्कार.